सर्वांना जय भीम, जय संविधान, जय आदिवासी भावांनो. हा व्हिडिओ जो मी बनवतोय, हा व्हिडिओ तुम्ही शांतचित्ताने मन देऊन ऐकावं आणि इतरांपर्यंतही पोचवावं. मित्रांनो, आपण 26 नोव्हेंबर म्हणजेच येवला मुक्तीभूमी ते थेट मंत्रालयापर्यंत आपण संविधान रॅलीचं आयोजन नाशिक जिल्ह्यामधून करत आहोत. तर मित्रांनो, आता ही संविधान रॅली आपण कशासाठी काढतोय, तर हे मी स्पष्टीकरण देण्यासाठी आज मी आपल्या समोर आलेलो आहे. मित्रांनो, ही संविधान रॅली जी आहे, आपण बघितली 2018 मध्ये जी दंगल झाली, भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली, या दंगलीमध्ये आपल्या अनेक भावांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. अनेकांचं त्याच्यामध्ये करिअर बर्बाद झालेलं आहे. तर आपलं म्हणणं या महाराष्ट्र शासनाला, केंद्र शासनाला आपण एक विनंती करू, त्यांना हात जोडून आपली कळकळीची विनंती करतो की ज्या ज्या माझ्या भावांवरती, ज्या ज्या बहिणींवरती, ज्या शासनाकडून ज्या ज्या प्रकारे गुन्हे दाखल झालेले आहेत, हे गुन्हे मागे घेण्यात यावं, ही पहिली मागणी आपण त्या संविधान रॅलीमध्ये ठेवलेली आहे. दुसरी मागणी जी आहे, ती दुसरी मागणी आम्ही येवला शहराचं नाव येवला मुक्तीभूमी करण्यात यावी. कारण की 13 ऑक्टोंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला या ठिकाणी येवला मुक्कामी घोषणा केलेली आहे. ती आमची ऐतिहासिक भूमी आहे. आज 13 ऑक्टोबरच्या रोजी लाखोच्या संख्येने बौद्ध उपासक, बुद्ध उपासिका, बहुजन समाज त्या ठिकाणी एकटवला जातो. तसंच ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड हे नाव देण्यात यावं. आपल्याला माहिती आहे, रिपब्लिकन पक्षाचे पहिले खासदार दादासाहेब गायकवाड हे होते. काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, महाडचा सत्याग्रह असेल, आणि प्लस ओझर एअरपोर्ट, जे दादासाहेब गायकवाड खासदार असताना त्यांनी जो विमान बनवण्याचा कारखाना त्या ठिकाणी आणला, तो दादासाहेब गायकवाडांच्या प्रयत्नाने आलेला आहे. म्हणून म्हणतो दादासाहेब गायकवाड हे नाव ओझर एअरपोर्टला देण्यात यावं. ही झाली आमची तिसरी मागणी. चौथी मागणी जी आहे ती एससी म्हणजे अनुसूचित जाती जमाती बजेट कायदा, म्हणजे एससी बजेट कायदा शासनाने पारित करावा. लागू कर. तुम्ही जर आम्हाला निधी देताय ना, तो निधी तुम्ही आमच्या सुखासाठी, हितासाठी देत असाल, तर तो निधी दलित वस्तीचा निधी दलित वस्तीमध्येच वापरला जावा. म्हणून एससी बजेट कायदा हा केंद्र शासनाने पारित करावा. ही चौथी मागणी झाली. पाचवी मागणी जी आहे, रमाई घरकुल योजना दिली जाते. या योजनेमध्ये 1,20,000 तुम्ही सांगा, एक खरंच घर होतं का हो? नाही होत. 1,20,000 कोणीच घर बांधू शकत नाही. पूर्वीच्या काळी साखर दर ₹1.5 पावशेर होती, तर आज साखरेला काय भाव झालेला आहे, ऊसाला काय भाव झालेला आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला काय भाव भेटतो, आपण याचा विचार करावा. वाढत्या महागाईच्या हिशोबाने बघावा आणि मग तो निधीमध्ये, जो 1,20,000च्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी, ही मागणी. सहावी मागणी जी आहे, आरक्षण तुम्ही कोणाला द्या, कोणालाही द्या, त्याच्याशी आमचं दुमत नाही, पण आमच्या हक्काचं, आमच्या हिताचं, आमच्या न्यायाचं कोणाला देऊ नका. म्हणजे आमच्या घशातून काढायचं, दुसऱ्याच्या घशात घालायचं, हे जमता कामा नाही. प्रत्येकासाठी एक वेगळी तरतूद करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही हे करतोय. आणि सातवी मागणी जी आहे, आमचा आदिवासी समाज पूर्वीपासून ज्या जागेत राहतो, ज्या घरात राहतो, ते घर देखील त्यांच्या नावावरती नाही आहे. शासनानं त्वरित ज्यांच्या नावावरती घर नाही आहे स्वतःचं, ते घर त्यांच्या नावावर करून देण्यात यावं. आणि पूर्वीपासून जो आदिवासी समाज जी गायरान जमिनी कसतो, ही जमीन ती आदिवासी समाजाच्या नावावर करण्यात यावी. तसंच मुस्लिम समाजाला कोर्टाने देखील, केंद्र शासनाने देखील 5% आरक्षण दिलेलं आहे. जर सगळ्यांनी 5% आरक्षण त्यांना दिलेलं आहे, तर आम्हाला पण एक शासनाला एक हात जोडून विनंती असेल, कुठल्याही समाजावर अन्याय न होता त्यांना आरक्षण देण्यात यावं.
आणि अजून जी एक मागणी आहे, आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, या समाजामध्ये अनेक प्रकारच्या ज्या शासनाकडून फॅसिलिटीज दिल्या जातात, खादी ग्राम उद्योग असेल, जिल्हा उद्योग केंद्र असेल, आदिवासी विकास भवन असेल, समाज कल्याण असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या संस्था आहेत, ज्या विविध प्रकारच्या आहेत, या संस्थेनी जे कर्ज दिल्या जातं हे फक्त कागदोपत्री दिल्या जातं. आता सांगा, CMEGP PMEGP जी बोलल्या जाते, गरीबाच्या कोणत्या पोराला 50 लाखाचं कर्ज आत्तापर्यंत दिलेलं आहे? नाही दिल्या जात. मग शासन काय करतं? गरिबांचं शोषण करतं. फक्त कागदोपत्री त्यांना आशा दाखवल्या जातात आणि याच्यावरती कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही. तर शासनाला आम्ही एक निवेदन करेल की ज्यांचे प्रकरण पास आहे, आता तुम्ही प्रकरण दिलंच ना, आता समजा एक 10 लाखाचं प्रकरण बँकेत त्यांना दिलं जात नाही, त्या बँकेच्या मॅनेजरवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. जर ज्या बँकेतून कर्ज जर दिले नाही तर त्या बँकेच्या मॅनेजरांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. त्यांच्या संपूर्ण बँकेचे जेवढेही कर्मचारी असतील त्या सगळ्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा सरकारवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणी ना कोणी कोणाची तरी फसवणूक करतंय, ह्या हिशोबाने आम्ही उतरतोय. आणि आता जो छोटा मुद्दा घेतला जातो, काही लोक हा खूप छोटा मुद्दा, आम्ही असंच करून देऊ, पण तो तुमच्यासाठी छोटा मुद्दा आहे, आमच्यासाठी नाही भावांनो. कारण की काहींना वाटत असेल की हा छोटा मुद्दा आहे, पण हा नाही. आजही आम्हाला लाज वाटते. जातीचा दाखला, रेशन कार्ड, घरकुल, आमच्या आरोग्याच्या विषयी, शिक्षण, याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जाते. शासनाला आम्ही एवढंच अपील करेल, मायबाप सरकार, आपल्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत ज्या जीवन मरणाशी निगडीत आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याची आपण जाणीव ठेवा. आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही यावला ते मंत्रालयापर्यंत चालत येतोय. तर याच्यामध्ये मी माझ्या समाजाला पण आवाहन करेल की आमचा दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे भावांनो. कारण की आता आपलं सोडा हो, आता आपण जर नाही लढलो ना, आपल्या पुढच्या भवितव्याचा विचार करा. येणारा काळ आपल्यासाठी फार भयानक आहे. कारण की तुम्हाला सांगतो, जर त्यावेळेस बाबासाहेब होते सर्वांना आरक्षण द्यायला, पण आता नाही आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत, जे स्वातंत्र्य दिलेले आहेत, आज जे मी तुम्हाला बोलतोय, तुमच्याशी संवाद साधतोय, ही पण देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे भावांनो. आणि जर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तर मी एकच आव्हान करेल समाजाला की समाजाने देखील या संविधान रॅलीमध्ये आपण सगळ्यांनी सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. समाज भले काही असो, लोक काही करू द्या, लोक अपप्रचार उठवतील, वाटेल ते करतील, संविधान रॅली निघू नये. मला अनेकांचे फोन येत आहे, अनेक जण बोलत आहे संविधान रॅली कशाला काढतोय तू, असं कर तसं कर, कशाला. पण तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी लासलगावमध्ये उपोषण केलं, त्या उपोषणामध्ये शासनाने फक्त मला लेखी दिली. अहो मला सांगा, 6 दिवस बिगर अन्न पाण्याचा त्या ठिकाणी बसलेलो होतो, समाजाच्या न्यायासाठी, समाजाच्या हितासाठी. तर समाजाला मी एक विनंती करतो की समाजाने त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होती. समाजाने नाही, शासनाने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे होती. समाजाने मला शासन काय बोललं, 8 दिवसामध्ये आम्ही तुमची मागणी पालकमंत्र्यांना देतो. पालकमंत्र्यांना देऊन ते विचारात घेतील, तिथून पुढे प्रोसेस सुरू होईल. बरं, पालकमंत्र्यांची भेट झाली का? पालकमंत्री सोडा, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नाही. मग याच्यावरती दोषी कोण? मग जाणून बुजून जर एखादा व्यक्ती, जर मी बिगर अन्न पाण्याचा त्याग केलेला होता, बिगर अन्न पाण्याचा त्या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो, याची नोंद शासनाकडे पण आहे, मग शासनाने याची दखल का घेतली नाही? शासनाला वाटलं नाही का काही? मला एक म्हणायचं, आता ही रॅली जी निघणार आहे ही थेट येवला ते मंत्रालयापर्यंत निघणार आहे. आणि मंत्रालयापासून त्याच्यानंतर पुन्हा एकदा जे होईल ते होईल. मंत्रालयापासून आल्यानंतर 6 दिवसामध्ये पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात या महाराष्ट्रामध्ये केल्या जाणार आहे. याची देखील दखल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असेल, यांच्यापर्यंत मी हा मेसेज पोहोचवणार आहे. मित्रांनो, जे उपोषण केलं त्या उपोषणामध्ये पण ह्याच मागण्या घेऊन आपण त्या ठिकाणी बसलेलो होतो.
प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आम्ही तुम्हाला विचारात घेऊ, पण विचारात घेतल्यानंतर अद्यापही प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं विचारात किंवा विश्वासात घेतलेलं नाही आहे. साधे पत्र देत्या, पत्रांमध्ये मेन्शन करता तुम्ही तुमच्या उपोषणाला स्थगिती देण्यात यावी. बरं मला सांगा, भारतीय राज्यघटनेने लढण्याचा अधिकार दिलेला आहे. मित्रांनो, मी तर खास करून मला उपोषणाच्या वेळेस ज्या भीमसैनिकांनी मला साथ दिली, ज्या माझ्या मुस्लिम समाजाने मला साथ दिली, आदिवासी समाजाने साथ दिली, मला गर्व आहे त्या गोष्टीचा की वाघासारखा मुस्लिम समाज, आदिवासी समाज आणि दलित समाज माझ्या पाठीशी त्या ठिकाणी होता. मित्रांनो, माझ्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊन दिला नाही. त्याबद्दल मी सगळ्यांचे तेव्हाही आभार मानतो आणि वारंवार मी त्यांचे आभार मानल. कारण की लासलगावमध्ये जी साथ दिली, कारण की हे जे उपोषण केलं ना, हे मी माझ्या स्वतःसाठी नाही केलं, माझ्या समाजासाठी केलं. माझ्या समाजाला आजही तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आजही असं वाटतं, जाणवतं की माझा समाज अजून झोपलेला आहे. झोपेतून कधी जागा होईल? कारण की तुम्हाला सांगतो, येणारा काळ हा फार भयानक काळ आहे. कारण की बाबासाहेबांनी त्यावेळेस ज्या तरतुदी करून दिलेल्या होत्या, आज त्या तरतुदी करून द्यायला अजून कोणी एवढं पक्कं नाही आहे. आपल्याला जर खरंच काही करायचं असेल, समाजात आपण काहीतरी देणं लागतो, तर मी माझ्या समाजाला एक हात जोडून विनंती करेल, की कळकळीची विनंती करेल की समाजाने संविधान रॅलीला सगळ्यांनी एका ताकदीनं, बहुसंख्येनं या रॅलीमध्ये आपण सामील व्हा, अशी मी सगळ्यांना हे करेल. कारण की मला माहिती आहे, माझा समाज हा आमच्या सोबत आहे. मुस्लिम समाज, आदिवासी समाज आणि दलित समाज ही ह्या वेळेस 26 तारखेला येवला ते मुंबईपर्यंत आपण आपली ताकद दाखवूया. आणि जोपर्यंत आपल्या मागण्या राज्य शासन आणि केंद्र शासन पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपणही मागं हटणार नाही. कारण की ही लढाई जी आहे, ही आमची अस्मितेची लढाई आहे. आम्हाला बाकी काहीच नाही. आमचा लढाई संघर्ष बघा ना कोणता आहे. रेशन कार्ड, घरकुल, जातीचे दाखले, आमची स्वतःची गायरान जमीन, हक्काची जमीन आणि आमच्या भावांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते, आणि येवला शहराचं आणि ओझरच्या एअरपोर्टला काहीच लय मोठ्या मागण्या नाही आहेत. या मागण्या या केंद्र शासनाने, राज्य शासनाने पदरात घ्याव्या. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, काहींना वाटत असेल की हा रॅलीचा हे करतोय, पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी काय लय मोठा नाही आहे. मी पण एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे. आणि गरीब कुटुंबातल्या मुलांनी जर एखादं जर मी हे करतोय, आणि मी डायरेक्ट म्हणतो, मी ह्या रॅलीचं नेतृत्व घेत नाही आहे. या रॅलीचं नेतृत्व समाजाने घ्यावं. आपण फक्त समाजाला दिशा देण्याचं काम करतोय. रॅलीचं नेतृत्व घेणार इतका मोठा मी नाही आहे. आणि संविधान रॅलीचं आयोजन जरी केलंय, तर संविधान रॅलीचे जे पण कोणी असेल, तर मी सांगल, संविधान रॅली जरी आपण आयोजित केलेल्या आहेत, आपण फक्त दिशा हे करतोय. पण संविधान रॅलीचं आयोजन स्वतः बाबासाहेब आंबेडकर असतील, बस भारतीय संविधानाच्या आधारेत आपण ही संविधान रॅली हे करू. मी एवढंच सांगेल. आणि जाता जाता मी एवढं सांगेल मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओ हा तुमच्या कामाने आला ना, तर इतरांना फॉरवर्ड करा. आपल्यामध्ये जर खरंच बाबासाहेबांचं रक्त, माझ्या आदिवासी समाजाला पण मी आवाहन करेल की आदिवासी समाजाने देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या दलित समाजाला पण मी आवाहन करेल आणि माझ्या मुस्लिम समाजाला देखील मी आवाहन करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने आपण पुढं फॉरवर्ड करावं. कारण की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि मी परत एकदा सांगेल, संविधान रॅलीचं आयोजन हे संपूर्ण समाजाने याचं नेतृत्व करावं. मी एवढंच आव्हान देईल, रॅलीची सुरुवात जरी आपण करत असलो तरी याचं नेतृत्व हे समाजाने स्वीकारावं. कारण की समाजानेच आपल्याला, आज भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस लिहिली, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांची भारतीय राज्यघटना त्यांनी तयार करून दिलेली आहे. याच भारतीय राज्यघटनेच्या आधारित आपण संविधान रॅली जी आहे, एकदम कुठल्याही प्रकारची यंत्रणेवर प्रेशर येणार नाही, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, याची काळजी देखील घ्यायची आहे. आणि संविधान रॅलीला सगळ्यात जास्त मी माझ्या समाजाला आव्हान करेल, कळकळीची विनंती करेल, हात जोडून मी रिक्वेस्ट करेल माझ्या समाजाला की माझ्या समाजाने
संविधान रॅलीमध्ये सगळ्यांनी एका ताकदीनं या ठिकाणी उपस्थित व्हा, कारण की ह्या मागण्या ज्या आहेत या समाजाच्या न्यायासाठी, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या अस्मितेच्या मागण्या आहेत आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरतोय एवढंच सांगेल. आणि माझ्याकडून बोलताना जर काही मिस्टेक झाली असेल तर मी एक छोटा भाऊ समजून मला माफ करा. मी अशी देखील तुमची माफी मागतो. पण माफी मागत असताना मी एवढं सांगेल, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाशी एकनिष्ठ आहे आणि भारतीय राज्यघटनेचा मान ठेवूनच मी हे पाऊल उचललेलं आहे. तर माझ्या समाजाला मी कळकळीची विनंती करेल की समाजाने देखील पदरात घ्यावं आणि समाजाने देखील मदत करावी. जय भीम, जय संविधान.